आता हे तुम्ही तहसीलदार असेल, SP ऑफिस असेल, प्रांत असेल, तहसीलदार असेल किंवा इंदापूर पोलीस स्टेशन आणि नरसिंगपूर पोलीस स्टेशन यांना जे निवेदन दिलंय उपोषणाबाबत, नेमकं तुमचं म्हणणं काय आहे? काय झालंय, काय घडलंय नेमकं? साहेब, रविवार दिनांक 21/11/2025ला आई, वडील आणि भाऊ शेतामध्ये आलते. शेतामध्ये आल्यानंतर जे आमची भावकी जी होते ना, ते अजय मोहिते, शंकर नामदेव मोहिते, मैनाबाई नामदेव मोहिते, सागर नामदेव मोहिते और अजून 2 कोणतरी, एक महिला आणि एक कोणतरी होतं. ते आल्यानंतर मग आमचं वडील वगैरे बाहेरच थांबले होते. तर त्यांनी आल्यानंतर ते पहिलं जाळल्यानंतर तिथून आले, माझे वडील आले. त्यांना म्हणले, अरे तुम्ही काय करताय, असं एखाद्याचं जळेल की. तर ते माझ्या वडिलाला म्हणले, तुला काय करायचं आहे म्हणल्यानंतर भाऊ आणि वडील भिवून आपल्या रस्त्याच्या साईडला जाऊन बसल्यानंतर तिथून आले, हिकडचं जाळलं. ह्या साईडचं जाळल्यानंतर इथं येऊन बसल्यानंतर हिथं जाळलं. हिथलं जाळल्यानंतर आतमध्ये आमची जी ज्वारी आम्ही पिकवतो ही सगळं आपलंच आहे साहेब. बघा, ही वरचं तुकडं, ही तुकडं आम्ही पिकवतोय आणि पहिल्यापासून पिकवतोय की ह्यांच्या वडिलापासून आमच्या पशीच आहे. ह्याला चतुर्सीमा नाही आहे, आणेवारी नाही आहे आणि गावात कुणालाही विचारा. तुम्ही पिकवताय? साधारण म्हणजे आमच्या पंजोबाने जमीन घेतल्यापासून आम्हीच पिकवतो इथं. इथं कोणी आलंही नाही आहे, विचारायला आम्हाला कोणच आलं नाही आहे की इथं आमचा हिस्सा आहे. आणि त्यांना जमीन बी माहीत नव्हती. ज्यांनी जे आम्ही कोर्टामध्ये दावा केलता की वाटण्यासाठी इथं आमची जमीन आहे, इथं असं आम्ही दस्त वगैरे त्यांना दाखवलं. दस्त दाखवल्यानंतर त्यांनी समोरच्यांना सांगितलं की बाबा इथं तुमची जमीन आहे, आम्ही घेतो. त्यानुसार त्यांनी ते जमीन घ्यायची असेल, त्यामुळं त्यांची उतार्यात नाव असल्यामुळे ते ह्या जमिनीत आले. त्यांना आत्तापर्यंत ते जमीन कुठं आहे ही माहीत नव्हतं. ती जमीन विकल्यानंतर आम्हाला कळल्यानंतर आम्ही कोर्टामध्ये दावा केला साहेब. मग हे जे आता तुमचं घर जाळलंय, हे तुमचं किती महिन्यापूर्वी घर? एक साधारण 2.5-3 महिने झाले साहेब आम्ही घेतलं होतं. आम्ही बांधून वगैरे ग्रामपंचायतमध्ये नोंदीला बी दिलं तर त्याचा योगा हे साहेब ठराव, ग्रामपंचायतचा ठराव त्यांनी सगळं त्यात लिहून मंजूर केलेलं आहे. आणि आता आम्ही ज्यावेळेस त्यांना घराचा उतारा मागा गेलो तर त्यावेळेस म्हणले आता आम्ही ती उतारा देऊ शकत नाही. तर साहेब हे आमच्या मान्य आहे. मग आता पोलीस प्रशासनाकडे गेल्यावर पोलीस प्रशासनानं काय सांगितलं तुम्हाला, किंवा साहेब घडलेली घटनेची दखल घेतली का नाही? आमच्या घडलेल्या घटनेची दखल घेतलेली नाही आहे साहेबांनी. आम्हाला आधी अर्ज आणा म्हणले. आम्ही अर्ज घेऊन गेल्यानंतर म्हणले उद्या या. उद्या गेल्यानंतर म्हणले इंदापूरला जावा. इंदापूरहून गेल्यानंतर परत आमची काही दखल घेतली नाही. म्हणून साहेब आम्ही उपोषणचं ही केलं आहे साहेब. कधी उपोषणाला बसणार? उपोषणला 26 तारखेला बसणार आहे साहेब. 26/12/2025 इंदापूर पोलीस स्टेशन समोर. इंदापूर पोलीस स्टेशन हो, कारण आम्हाला साहेब न्याय भेटला. काय मागणी काय असेल आता आमच्या माध्यमातून साहेब? ही आमचं प्रशासनाकडे मागणी काय असेल साहेब? ही आमची जी नुकसान झाली आहे, आमचं जे झालं त्याच्यावर ज्यांनी झालं त्याच्यावर कठोर कारवाई व्हावी हीच आमची ही इच्छा आहे साहेब. कारण आम्ही इथं नव्हतो म्हणून ठीक आहे. आम्ही जर बायचान्स घरात असतो तर कमी जास्त झालं असतं तर आमचं काय झालं असतं? म्हणजे जीवितास काहीतरी बरं वाईट झालं असतं असं तुम्हाला म्हणायचं? झालंच असतं साहेब. कारण आम्ही इथं दिवसभर थांबतो, संध्याकाळी घरी जाऊन जेवण करतो. त्या दिवशी आम्ही गवत नेण्यासाठी इथंच येत होतो. आणि गुरांचा चारा बी बघा, गुरांचा चारा बी तिकडे इसकटून टाकला आहे. इथं गवत वगैरे टाकलं ते बी जाळलेलं आहे साहेब. ठीक आहे, असं काही नाही. इथं समोर सगळ्या गोष्टी आहेत तुमच्या. काय नुकसान झालंय आता साहेब आमचं बघा, इथं खाटे, इथं पाण्याचा हंडा होता, अजून वायरीची केबल होती, खोरी होते. म्हणजे शेतात जे लागतात, शेतात जे मटेरियल लागतं ते सगळं आमचं इथं होतं साहेब. इथून असताना मग वल्लाचा एक ड्रेस होता, आईच्या 2-3 साड्या होत्या. काय वल्लाच्या खिशात काही 1000-500 रुपये होते, जास्त नव्हते. कारण आम्ही काम करून जगणारे माणसं आहे साहेब. बरोबर. आम्ही काम करून जगणार आहे. म्हणजे हा फार मोठा अन्याय तुमच्यावर झालाय, तुम्हाला न्याय मिळावा अशी आम्हाला फक्त इच्छा तेवढीच आहे साहेब की आम्हाला न्याय भेटला पाहिजे. ओके मामा,
तुम्ही या ठिकाणी तुमचं जे हे क्षेत्र आहे किती वर्षापासून वाढताय? पहिल्यापासूनच वाटतं म्हणजे आमचा वडील वारल्यापासून वडिलांनीच आज पावतर हे केलेलं वहीत केलेलं आणि पिकवलेलं आहे. बरं, आता तुमचं आमच्या या चॅनलच्या माध्यमातून एक्सप्रेस न्यूज आणि जनसत्ता मराठी न्यूजच्या माध्यमातून शासन प्रशासनाकडे मागणी काय असेल? आम्हाला न्याय भेटावा पाहिजे म्हणून आम्हाला, न्याय. न्याय पाहिजे. आणि ह्यांच्यापासून मावशी, तुम्ही धोका काय आहे सांगाल? आम्हाला. हे काय हो का आम्हाला लय ह्यांची भीती आहे. आम्ही दोघं नवरा बायको इथं असतो. बरं. हे का जित्राबा डोहरा राखतो आम्ही. एक पोरग माझ्या पशी आहे. मग ती पोरग कामाधंद्याला जर जायला लागलं, आम्ही दोघं रानात आहे, चाकू घेऊन येतात, कुऱ्हाडी घेऊन येतात. ही म्हणतात की आम्ही कातडे काढतो, रोज भांडगावात आहे. आणि आम्ही ह्यांना म्हाताऱ्याला ते दिवशी ढकलून दिलं. बरं, त्याच्या जाग्यावर जर पडला बिडला असता तर आम्ही काय केलं असतं? मग ह्यांच्यापासून आम्हाला धोका आहे. हे जे तुम्ही चौकशी करावी. पोलिसांनी मग दखल घ्यावी. हां, पोलिसांनी दखल घ्यावी. हां, कारवाई व्हावी. हां, तेव्हा त्यांच्यापासून आम्हाला धोका आहे. ठीक आहे, हां. ठीक आहे, ओके. आज आपण इंदापूर तालुक्यातील रेडणी तालुका इंदापूर या ठिकाणी आहोत. जमीन गट नंबर 236 या ठिकाणी कांतीलाल महादेव मोहिते यांचं हे या ठिकाणी राहतं घर होतं आणि काही लोकांनी हे घर पेटवून दिलेले आहे काही दिवसापूर्वी. आणि पेटवून देत असताना या ठिकाणी त्यांना दमदाटी मारहाण देखील करण्यात आलेली आहे. पोलीस प्रशासन या गोष्टीची दखल घेत नाही म्हणून त्यांनी इंदापूर पोलीस स्टेशन या ठिकाणी 26/12/2025 रोजी उपोषण करणार असल्याचा इशारा या कुटुंबाने दिलेला आहे. तरी या कुटुंबाला न्याय मिळावा आणि संबंधित व्यक्तींवर कठोरात कठोर कारवाई व्हावी अशी मागणी या मोहिते कुटुंबाकडून करण्यात आलेली आहे.